नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमधील महत्त्वाचा घटक असलेल्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI मध्ये 1 एप्रिल 2025 पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIनं हे नवीन नियम जारी केले असून त्यांचा उद्देश UPI व्यवहारांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणं हा आहे. बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना त्यांच्या डेटाबेसमधील मोबाईल नंबर नियमितपणे अद्ययावत करणं आवश्यक आहे. विशेषतः डिस्कनेक्ट किंवा पुन्हा जारी केलेले नंबर डेटाबेसमधून काढून टाकणं देखील आवश्यक आहे. उपयोगकर्त्यांना त्यांच्या UPI खात्याशी संबंधित मोबाईल नंबर हे अद्ययावत ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या UPI सेवांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. UPI ॲप्सना वापरकर्त्याकडनं त्याच्या मोबाईल नंबरच्या अद्ययावत किंवा पोर्ट करण्यासाठीची स्पष्ट सहमती घ्यावी लागेल. वापरकर्त्यांना ऑप्ट इन आणि ऑप्ट आउट पर्याय दिले जातील. जर वापरकर्त्यांनी सहमती दिली नाही तर त्यांच्या मोबाईल नंबरवरती आधारित UPI सेवा ही रद्द होऊ शकते. बँका आणि PSPsना NPCIकडे मासिक अहवाल हा सादर करावा लागेल, ज्यामध्ये UPI आयडींची संख्या, सक्रिय वापरकर्ते, अद्ययावत मोबाईल नंबरद्वारे केलेले व्यवहार आणि स्थानिक पातळीवरती सोडवलेले नंबर आधारित व्यवहारांची माहिती ही यामध्ये द्यावी लागेल. त्यानंतर UPI 123 पेची व्यवहार मर्यादा ही 5,000 वरून 10,000 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे फीचर फोन वापरकर्त्यांना उच्च मूल्याचे व्यवहार करणं सोपं होईल. तसेच UPI लाईटची मर्यादा 2,000 वरून 5,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे लहान मूल्याच्या व्यवहारांसाठी अधिक लवचिकता मिळेल. 1 एप्रिल 2025 पासून सर्व UPI ट्रान्झॅक्शन आयडींमध्ये फक्त अल्फा न्यूमेरिकल कॅरेक्टर्स म्हणजेच A to Z किंवा 0 to 9चाच वापर होईल. विशेषतः हॅशटॅग, डॉलर, पर्सेंटेज इत्यादी चिन्हांचा वापर यामध्ये नसेल. या बदलामुळे व्यवहार प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि मानकीकृत होईल. तर काही बिल भरणाऱ्यांवरती 0.5% ते 1% प्लस GST दरानं सुविधा शुल्क हे लागू केले जाईल. हे शुल्क प्लॅटफॉर्मच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी लावलं जात आहे. व्यवहारकर्त्यांनी व्यवहार करण्यापूर्वी या शुल्काची माहिती अवश्य घ्यावी. आता आंतरराष्ट्रीय UPI व्यवहारांची सुविधा देखील उपलब्ध होईल, त्यामुळे परदेशी प्रवासादरम्यान तुम्ही UPIचा वापर अगदी सहजपणे करू शकता. हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे परदेशी प्रवास करतात आणि तिथे डिजिटल पेमेंटचा वापर ते करू इच्छितात. 2,000 रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड UPI व्यवहारांवरती शुल्क हे लागू केले जाईल. हे शुल्क क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून आकारलं जाईल आणि याचा उद्देश व्यवहारांना अधिक पारदर्शक बनवणं हा राहणार आहे. त्यानंतर थर्ड पार्टी ॲप्सवरती 30% व्हॉल्यूम कॅप लागू केला जातोय. त्यामुळे कुठलंही ॲप हे UPI व्यवहारांच्या एकूण व्हॉल्यूमच्या 30% जास्त हिस्सा घेऊ शकणार नाही. हा नियम स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाजारामध्ये विविधता आणण्यासाठी आणला जातोय. तर मग मित्रांनो, हे नवीन नियम UPI इकोसिस्टीमला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवतील. वापरकर्त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबर नेहमी अद्ययावत ठेवावा, स्पष्ट सहमती त्यासाठी द्यावी आणि UPI ॲप्स नियमितपणे अद्ययावत करावेत. या बदलांमुळे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू केले जात आहेत. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.